हॅलो, नमस्कार. हा. अ, आपण कोण बोलताय? मी मुलाचा भाऊ बोलतोय. बरं. आणि ज्या मुलाचं लग्न करायचं आहे, नाव सांगू नका त्याचं. जर तुम्हाला शो करायचं असेल तर सांगू शकता, असं काही नाही. मला फक्त त्याची थोडक्यात माहिती सांगा. म्हणजे मुलगा कुठे राहतो? मुलगा भांडुपला राहतो मुंबईमध्ये. भांडूपमध्ये. ओके. आणि हो. कुठल्या जातीमध्ये आहे? हिंदू भंडारी. हिंदू भंडारी. बरं. गाव कुठे त्यांचं? त्यांचं कुडाळ. कुडाळ वेंगुर्ला. कुडाळ, वेंगुर्ला. आणि तुम्ही त्यांचे हो. भाऊ? हो, चुलत भाऊ आहे. चुलत सक्का भाऊ. चुलत भाऊ. सक्का चुलत भाऊ. मुलाला भावंड किती? सक्की? मुलाला सक्का भाऊ एक आहे, मोठा भाऊ आहे. त्याचं लग्न झालं? नाही. त्याचं लग्न करायचं नाहीये? करायचं आहे, हं. परंतु सध्या सुरुवातीला आता करतोय. बरं. आणि असं. बहीण वगैरे नाही त्या मुलाला? मुलाला सख्खी बहीण नाही. सख्खी बहीण नाही. ओके. बरं. तुम्ही आता तुम्ही चुलत भाऊ, तुम्ही सगळे एकत्र असता? हो, आम्ही सगळे एकत्र आहोत. म्हणजे गावी एकत्र घर आहे? गावी नाही, भांडुपलाच आमचं एकत्र घर आहे. भांडुपला. ओके. आणि गावी येतच नाही? हो. गावी फार क्वचित येतो. स्वतःचं घर असं काही नाहीये गावी. हां, हां, हां. देवाला पाया पडणं आणि काही चुलते वगैरे आहेत, तर त्यांची भेटगाठ होते आमची. बरं. ठीक असं. आहे. ठीक आहे. मुलाचे आई वडील काय करतात? वडील तसे कसे आता त्यांचं वय जास्त आहे. म्हणजे चालते फिरते आहेत. बाहेर वगैरे जातात. तर कधी काय छोटं मोठं काम केलं तर. बाकी विशेष असं उत्पन्न त्यांचं तर काय नाही आहे. बरं. असं आहे. पूर्वी काय आधी करायचे? सिक्युरिटी कंपनीमध्ये पण काम करायचे. हां. आणि त्याच्या आधी ते भाजी विक्रेते म्हणून होते. चांगल्या प्रकारचं त्यांचं उत्पन्न होतं. अरे वा. वेंगुर्ल्यामध्ये? हो. मुलुंडलाच होतं. मुलुंडला स्टेशनला लागून होतं. हां, हां, आता हां. ती जागा दुसऱ्याला दिली आहे भाड्याने. हां, 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 हां. हो. बरं. असं आहे. आणि मुलाची आई काय करते? आई घरीच असते. आई घरीच असते. घरी असते. बरं. आता घरी कोण कोण असतात? मुलगा? मुलगा असतो, मोठा भाऊ असतो, आई वडील. आणि तुम्ही? नाही, मी दुसरीकडे राहतो. बरं. हे घर कसं आहे माहितीये का? घराची पद्धत सांगतो तुम्हाला. हां, हां. केतनला 4 काका. हां, हां, हां. आणि त्याला 4 काकांचे वेगवेगळी घर आहेत. हां, हां, हां. प्रत्येकाचा उंबरा वेगवेगळा आहे. बरोबर. समजलं का? आणि केतन जो राहतो ते जे घर आहे ते 3 रूम आणि एक किचनचं घर आहे. हां, हां, हां. जे मूळ घर जे होतं ना, म्हणजे आमच्या मोठ्या आईचं, वडिलांच्या आईचं, तिथे मोठी आई आमची राहायची. बरोबर, बरोबर. तर ते मोठं घर होतं. मग त्या घरामध्ये केतनचे वडील, आई वडील राहतात. भाऊ आणि वडील. हे कुठलं सांगताय? मुंबईचं सांगताय की गाव? फक्त मुंबईचं. मी गावचं काहीच सांगत नाही. गावी सांगण्यासारखं काहीच नाही. हां, हां. आमचं म्हणजे एवढं मोठं घर मुंबईला होतं? 6 गुंठे जागा आजही आहे तिथे आमची. बापरे. मुंबई. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हो. बरं. जात भंडारी. ओके. 1900 किती मधला मुलगा आहे? 1991. 1991. बरं. लग्न वगैरे झालं होतं का? नाही? अजिबात नाही तसं काही विषय. बरं. ठीक आहे. चालेल. शिक्षण काय झालंय मुलाचं? मुलाचं B.Com झालेलं आहे. ठीक आहे. आणि आता नोकरी करतोय? नोकरी करतो आहे तो. मोठ्या रेफ्रिजरेटर कंपनीमध्ये कामाला आहे. त्याच्यामुळे त्याला 40,000 रुपये पगार आहे आता. 40,000 पगार आहे. बरं. ठीक आहे. आणि हे जे संपर्क वगैरे, कॉल वगैरे घेणार तुम्ही, ते तुम्ही घेणार की मुलगा घेणार आहे? मीच घेतो. कारण तो स्वतःहून जरा कसं माहिती सांगताना, म्हणजे त्याला कॉलवर बोलणं वगैरे तसं थोडं, आता मी कसं सलग बोलतोय ना, तसं बोलणं त्याला शक्य होईल असं वाटत नाही. बरं. म्हणजे तुम्ही काम काय करता? मी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये बिलिंग मध्ये कामाला आहे. पण तुम्हाला बोलायला शक्य होईल ना? हो, काहीच अडचण नाही. मला काहीच अडचण. मी गेलो या फेज मला, त्याच्यामुळे मला काय अडचण नाही. कारण कॉल येणार ना, ते कॉल केव्हा भरपूर कॉल येतात. त्यामुळे कसं तुम्हाला अडचण होऊ नये यासाठी.
ठीक आहे, चालेल. आणि मुलगी कशी असावी? हो, मुलगी कशी म्हणजे बघा घर सांभाळणारी हवी आहे. हां. आणि शिक्षण तिचं 12वी ते 15वी पर्यंत असावं. हां. त्याच्यानंतर ती नोकरीला जात असेल तर उत्तम. बरोबर. नसेल जात आणि जर समजा काही चांगली संधी आली तर ती जाण्यासाठी तयार जाण्याच्या मानसिकतेची असावी. बरं. आणि ही असं. हो. ही जी मुलगी आहे ना उत्पन्न ती तिचं हां. किती आहे, काय आहे त्याचं काही अपेक्षा सध्या तरी अपेक्षा नाही. नाही. बरोबर, बरोबर. मुलगी कुठली पाहिजे? म्हणजे मुंबईतली पाहिजे की गावची पाहिजे? जातीतलीच हवी आहे. हां. बाकी कुठचीही चालेल. हां, म्हणजे जातीतलीच हवी. मुंबई वगैरे त्याचं काय आपल्याला कंपल्शन नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. फक्त एवढीच काळजी घ्या, स्थळं येतील तुम्हाला, कॉल येतील. परंतु एवढी काळजी घ्या की ज्या मुली कॉल करणार त्यांच्याशी काही दिवस बोला, गप्पा मारा आणि जर खात्री असेल तरच पुढे जा. हं. कारण आजकाल फ्रॉड भरपूर होत आहेत. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जरी भेटायला गेलात आणि जरी फायनल बोलणी हो. झाली तरीसुद्धा चौकशी करा एकमेकांची, म्हणजे ते सुद्धा करतील तुमची आणि तुम्ही सुद्धा त्यांची करा. आणि नंतर हां. नंतर आरामात लग्न करा. कारण आम्हाला काहीच माहिती नसतं. आम्ही स्थळं स्वतः देत नाही. बरोबर. आम्ही तुमचं जे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही YouTubeला टाकतो. आमच्या बरोबर. YouTubeमार्फत लग्न जुळणार आहे. म्हणजे जे मुली बघतात, म्हणजे प्रत्येकाला लग्न करायचं असतं मुलांना, मुलींना. तर त्या मुली बघत असतात चॅनल. कारण मुलींना फ्रीमध्ये स्थळं भेटतात ना, त्याच्यामुळे ते डायरेक्ट तुम्हाला कॉल करतील. बरोबर. बरोबर. काही इश्यू नाही आणि सगळे माझे जे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत ते बोला, बोला, बोला. तुम्ही बोला. याच्यामध्ये मला जरा असं बोलायचं होतं, हां. की तुम्ही व्हिडिओमध्ये बोलत असताना असं बोलू शकाल का? म्हणजे मी सांग परवानगी सांग विचारतो सांगा, तुमची, सांगा, की सांगा. मुलाकडचे लोकं मुलीचा सारासार तपास करणार आहेत. हो, ते तर झालंच ना. मी प्रत्येक वेळी हे सांगतच हां. असतो. हो, हो. नाही, नाही. बरं, हा हो. तो पॉइंट जरा तुम्हाला क्लिअर केला, की तुम्हाला हे बघा, समोरचा पण तुम्हाला कसं. एक सांगायचं झालं ना, तर मगाशी हं, कोणतरी सांगली का काहीतरी मला आठवत नाही आता. एक हं. संशयित मला वाटली मुलगी थोडीशी. अच्छा. तर त्याच्यामुळे कसं काय होतं, की जरा जरी मी ॲक्चुअल संशयानेच बघतो प्रत्येकाला. कारण कसं आपल्याला थोडं लग्न करायचं आहे. त्यामुळे आम्ही संशयानेच बघतो शक्यतो. बरोबर. कारण कुठे फसू नये आणि आमचा चॅनल जो आहे तो स्वच्छ आहे. आम्ही म्हणजे जे रेकॉर्ड नाही आणि खराब आहे आता अशा तुम्ही लोकांना एवढं नाही घेत काम आम्ही. करताय ना, मी तुम्हाला सांगतो. हां. तुम्ही आता एवढं काम सामाजिक करताय, तुम्हाला येणारी शंका ग्राह्यच असणार, कारण हो. की तुम्हाला आवाजावरूनच समजणार असतं, हो, की हो, बाबा हो. हा आवाज हो, हो, हो. फ्रॉड आहे की जेन्युइन आहे. हो, बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे त्यात काही चुकीचं नाहीये. हो, हो, हो. पण असं आहे. प्रत्येकाला मी हेच सांगतोय, की फसू नका कुठे. कारण कायम मी लोकांना सांगतो, की कसं ओळखायचं. समोरच्या पार्टीने घाई मारली, तर लगेच आधी ओळखायचं कुठेतरी काहीतरी गडबड आहे. हे लक्षात ठेवा. आपल्याला कितीही अर्जंट असलं तरीसुद्धा आपण घाई नाही मारायची. कारण काय, कारण आरामात होऊन देत. लग्न एकदाच करायचं आहे. व्यवस्थित करा. हो. एवढंच सांगतोय सगळ्यांना. आणि चौकशी केल्याशिवाय लग्न करूच नका. कारण तुम्हाला स्थळं येतच राहणार. नाही कारण बघा ॲक्चुअल कसं आहे कसं ना, बोला. परिस्थिती अशी आहे सध्या, हं. की घरामध्ये 1-2 अनुभव असे आलेच आम्हाला, हां. की करायचंय म्हणून जास्त तपास केला नाही. हो. परंतु नंतर काडी मोडेपर्यंत खरं आहे. विषय गेला. खरं आहे, खरं आहे. त्याच्यामुळे कसं झालंय, आता ताक पण फुकून पिण्याचा विषय आपसुकच आलेला आहे. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे तपास हा होणारच असं बरोबर, आहे. बरोबर, बरोबर, बरोबर. म्हणजे गरज पडली तर मेडिकल रिपोर्ट पर्यंत पण आम्ही करण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत. बरोबर. खरं आहे ते. हो. असं आहे. हो, 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 हो. अगदी काही म्हणजे मुली आम्ही वयामुळे स्वतः हां. सख्यांमध्ये काही मुली वयामुळे मानसिक सख्यांमध्ये आम्हाला डिप्रेशनमध्ये असं येतात. घडलं. हं. हो, हो, हो. हो. घरातून नाही ते टॉर्चर केलं करू जातं आपण. किंवा हो. म्हणजे काही गोष्टी दाबल्या जातात आणि त्याच्यामुळे मानसिक टेन्शन पण असतं. मुलींना फार असतं. त्याच्यामुळे कसं चौकशी कराच. म्हणजे सगळ्या गोष्टीची चौकशी करून मग लग्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भविष्यात काही चुका होऊ नयेत यासाठी एक करारसुद्धा आहे. तुम्हाला तितका माहिती नाही आहे. पण जर म्हणजे अच्छा. पुढे पुढे जर चुकीचं पाऊल कुणी उचललं, म्हणजे समजा घटस्फोटपर्यंत प्रकरण जातंय, तर ते तिथे पण हो. तुझं तू, माझं मी, असं पण आहे. म्हणजे अच्छा. पोटगीचा विषय येत नाही. असं पण काहीतरी अच्छा. आहे. आता मी त्याचा अभ्यास नाही केलाय. परंतु असं अच्छा. अशी सिस्टम आहे. त्यामुळे घटस्फोट होणार नाहीत.
अशी मुलगीच येणार नाही समोर. बरोबर. हां, या गोष्टीमुळे येणारच नाही असं समजलं ना. त्यामुळे जी मुलगी भेटेल ती स्वच्छच भेटेल, चांगली मुलगी भेटेल असं. आणि जर काय एकमेकांना बोलायला द्या, जर त्यांचं कुठे काही असेल विषय, तर ते एकमेकांना सांगू शकतात. म्हणजे म्हणजे कसं पुढे अडचणी येऊ नयेत यासाठी असं. बरोबर. कारण आजची दुनिया अशीच आहे, त्याच्यामुळे थोडंसं ते पण पाऊल जपून वापरा. सतर्क राहणं हो, हो, गरजेचं आहे हो, हो, हो. प्रत्येक वेळेस. हां, अजून एक पॉइंट तुम्हाला मी सांगेन, हां, सांगा. की आहे ना, मुलाचे काका, हं, मोठे काका आणि लहान काका. हं, हं, हं. लहान काका सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये होते, एका खात्यामध्ये ते इन्स्पेक्टर होते. अरे वाह! हां, हां, हां. आणि दुसरे जे मोठे काका होते हं, ते पण रिटायर झाले, ते पण आहेत, सगळे आहेत. हां. ते पण मंत्रालयामध्ये होते. नारायण राणेचे पीओ होते. आज सुद्धा नारायण राणेचा फोन त्यांना ये जा करत असतो, हे त्यांना करत असतात. अरे वाह! हां, हां, हां. तर चांगलं. सांगायचा मुद्दा काय, की हा पॉइंट जर तुम्हाला व्हिडिओमध्ये एक वाक्यात टाकता आला तर तुम्ही जरा तो टाका, म्हणजे फोन करणार सतर्क होऊन जाईल. हो, हो, तर हो, तसं हो, चुकीचं हो. आहे. नाही आणि म्हणजे नाही मीन्स त्याची गरज नाही आहे. ॲक्चुअल कसं माझे व्हिडिओ म्हटल्यानंतर त्यांना माहिती आहे, ज्या मुली बघतात ना त्या सावधच असतात. म्हणजे शक्यतो कसं फसवणुकीचे प्रकार नाही होणार. म्हणजे माझे व्हिडिओ कसे मी जागरूक करतो नाही, नाही. लोकांना. हरकत नाही, हरकत नाही. मी प्रत्येक फक्त प्रत्येक सहसा व्हिडिओमध्ये मी सांगत असतो. सुचवतो. त्याच्यामुळे सगळे लोकं जागरूक असतात. बरं मला तुमचा नंबर सांगा, फोन नंबर सांगा जो लागणार आहे तो. माझा ना हां. 9920 9920 468 468 469. 469 ठीक आहे. नाही. तुम्ही मुलाचे भाऊ आहात. हो, हो. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. चालेल ठीक आहे. तुम्हाला या नंबरवरती फोन येतील. हा नंबर मी डिस्प्लेला लावेन आणि अच्छा. बघा काळजी घ्या आणि सुरक्षित राहा आणि तुम्ही बरीच माहिती दिलात म्हणजे इतरांना पण आणि तुम्ही पण जागरूक आहात एवढं मला कळलं आहे. तर हो, नक्कीच पुढे चांगलं होईल. हं. हो, हो. हो, ठीक आहे. मुलींनो, लक्षात घ्या, हे जे स्थळ आहे पूर्णपणे जागरूक आहे. वात्रट म्हणजे चुकीच्या मुलीने कॉल करू नका यांना. पूर्ण जागरूक हे लोक आहेत. कारण अशा घटनांशी संबंध आलेला आहे म्हणजे त्यांच्या नात्यामध्ये. त्यामुळे ते पूर्ण जागरूक आहे. तर ज्या फसव्या मुली आहेत त्यांनी आमच्या व्हिडिओपासून दूरच राहायचं आहे. आम्ही प्रत्येक व्यक्तीला आम्ही सावध करत असतो. हे लक्षात घ्या. आणि ज्या मुलींना गरज आहे खरंच लग्नाची, त्या मुली आमचं चॅनल बघू शकतात. आणि हा जो नवरा मुलगा आहे याची अधिक माहिती पाहिजे असेल तर मुलाच्या भाऊला तुम्ही संपर्क साधू शकता. मुलाचा भाऊचा नंबर आम्ही डिस्प्लेला लावलेला आहे. त्या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती विचारा आणि जे काय आहे ते समोरासमोर भेटून तुम्ही चर्चा करू शकता. समोर जाताना सोबत कुणाला तरी घेऊन जा. म्हणजे काही लोकांना घेऊन जायचं. कारण खर्च आपला होतो म्हणून असं नाही करायचं. कारण ते लोकंसुद्धा जागरूक आहेत आणि तुम्हीसुद्धा जागरूक राहा. जेणेकरून कुठे अडचण येता कामा नये. जर आमचं काम आवडत असेल तुम्हाला म्हणजे आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही इतर लोकांना पण सांगा की असे व्हिडिओ सामाजिक संघर्षावरतीच फक्त पाहायला मिळतात. बाकी इतर ठिकाणी जे चुकीचे कामं होत आहेत ती टाळावीत यासाठी आम्ही जागरूक असतो आणि सतत व्हिडिओ टाकत असतो आम्ही. ज्यांना म्हणजे आमचं कौतुक करावंसं वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा काही सांगू शकता किंवा आमच्या काही त्रुटी असतील म्हणजे आम्ही कुठे चुकत असू तर सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करू शकता आम्हाला आणि चॅनल जर आवडला तर इतरांना सुचवायला मात्र विसरू नका. धन्यवाद.